नमस्कार पालक व विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अभिजित तुमचं सर्वांचं या YouTube चॅनलमध्ये स्वागत करतो। मी BVC and EH इंटर्नशिपचा स्टुडंट आहे। खूप साऱ्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील जे वेटरनरी कॉलेजेस आहे त्यामध्ये मॅनेजमेंट कोटा आहे की नाही आणि असेल तर त्यामध्ये किती सीट्स आहे, किती फी आहे त्याबाबत विचारलं होतं। तर आपण आज या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील जे वेटरनरी BVC and EH डिग्रीचे जे कॉलेजेस आहे त्यामध्ये मॅनेजमेंट कोटा आहे की नाही आणि आहे तर त्याबाबत फी स्ट्रक्चर वगैरे सर्व मी ऍडमिशन प्रोसेस कशी असते त्याबाबत मी तुम्हाला सांगणार आहे। मी मागील 4 वर्षापासून महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील सर्व विद्यार्थ्यांना वेटरनरी BVC and EH डिग्री ऍडमिशन बाबत सर्व इन्फॉर्मेशन काउन्सिलिंग प्रोव्हाइड करतोय, जेणेकरून विद्यार्थ्यांना एक मदत होईल की विद्यार्थ्यांना ऍडमिशन प्रोसेस कशी असते, रजिस्ट्रेशन फॉर्म कसा भरायचा, खूप सारे विद्यार्थ्यांचे डाऊट त्या काउन्सिलिंग मध्ये सॉल्व्ह केले जातात। जर तुम्हाला वेटरनरीची जर काउन्सिलिंग पाहिजे असेल तर तुम्ही त्या काउन्सिलिंग मध्ये एनरोल करू शकता, पार्टिसिपेट करू शकता। तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलाय, तुम्ही डायरेक्टली मेसेज करू शकता। तर आपण आज या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील मॅनेजमेंट सीट बद्दल बोलणार आहोत। महाराष्ट्रात टोटल 5 वेटरनरी कॉलेज आहे। 6वं वेटरनरी कॉलेज जे आता नगरमध्ये होत आहे ते कॉलेज अजून स्टार्ट झालेलं नाही, त्याचं अजून काम चालू आहे। त्या महाराष्ट्रामध्ये जे सर्व गव्हर्नमेंट वेटरनरी कॉलेजेस आहे, टोटल 5 गव्हर्नमेंट वेटरनरी कॉलेज आहे, त्यामध्ये तुम्हाला मॅनेजमेंटची एकही सीट नाही। लक्षात ठेवा, तुम्हाला महाराष्ट्रात एकही सीट नाही। कोणी जर तुम्हाला म्हणत असेल तर मॅनेजमेंट मधून तुम्हाला ऍडमिशन करून देतो, मला एवढे पैसे द्या, तर त्यावर विश्वास ठेवू नका। खूप सारे असे प्रसंग घडलेले आहेत। मागच्या वर्षी हा प्रसंग घडलेला आहे, अशी फसवणूक झालेली आहे विद्यार्थ्यांची। तुम्ही माझ्याकडेच काउन्सिलिंग करा असं काही नाहीये, तुम्ही दुसरीकडे देखील काउन्सिलिंग करू शकता, पण तुम्ही जिथे काउन्सिलिंग करताय त्याला त्या वेटरनरी BVC and EH डिग्री बद्दल माहिती असावी, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही। मागच्या वर्षी 2 विद्यार्थ्यांना 10 लाख रुपये भरून ऍडमिशन देतो मॅनेजमेंट सीट मधून असं सांगून त्या विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात आली होती। विद्यार्थ्यांना योग्य ती माहिती मिळावी यासाठी मी YouTube चॅनल वरून देखील आणि माझ्या काउन्सिलिंग मधून देखील मी विद्यार्थ्यांना सपोर्ट करतोय। जे पालक किंवा विद्यार्थी हा व्हिडिओ बघत आहेत त्या सर्वांसाठी सांगतोय, तुम्ही जे काउन्सिलिंग वगैरे करणार आहात तर प्रॉपर करा। दरवर्षी खूप सारे असे विद्यार्थी येतात की सर आम्ही दुसरीकडे काउन्सिलिंग केली पण त्यांना काही माहिती नाहीये, ते काही अपडेट देत नाहीये, त्यांना रजिस्ट्रेशन फॉर्म पण त्यांनी चुकवलाय। खूप साऱ्या अडचणी मी बघितल्या विद्यार्थ्यांच्या, त्यासाठी मी पर्सनली विद्यार्थ्यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतोय। जे पालक किंवा विद्यार्थी हा व्हिडिओ बघताय त्यांनी सर्वांनी तुमच्या गावातील किंवा ज्यांना BVC and EH वेटरनरी बद्दल योग्य ते मार्गदर्शन पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ शेअर नक्की करा, जेणेकरून महाराष्ट्रातील जे सर्वांना हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। सर्वसामान्य शेतकरी घरातील सर्व विद्यार्थ्यांना या वेटरनरी BVC and EH बद्दल माहिती मिळावी यासाठी मी प्रयत्न करतोय। मी YouTubeच्या माध्यमातून फ्री ऑफ कॉस्ट माहिती तुम्हाला देखील प्रोव्हाइड करतोय, तर व्हिडिओ शेअर नक्की करा, जेणेकरून सर्वांना याचा फायदा होईल। धन्यवाद सर्वांचा आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।